स्टार्ट. परिच्छेद. महाराष्ट्र शासनाने दुर्गम दऱ्याखोऱ्या व उंच पर्वत शिखरे यावर वनांची लागवड करण्यासाठी विमानातून बी बियाणे पेरण्याचा एक प्रयोग राबविला, पण हा अभिनव उपक्रम अयशस्वी ठरला आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्याच्या हेतूने 1983-84 मध्ये या कार्यक्रमावर तब्बल 70 लाख रुपये खर्च केले. हा कार्यक्रम अयशस्वी ठरल्याने तो अखेर रद्द करण्यात आला. श्री लतीफ हे राज्यपाल असताना त्यांनी ही योजना राबविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. हाताने वन लागवडीसाठी येणाऱ्या खर्चापेक्षा विमानाचा त्यासाठी येणारा खर्च कितीतरी पटींनी अधिक आहे. महाराष्ट्रात ही योजना प्रथमपासून नीटपणे राबविण्यात आली नाही. अधिकाऱ्यांकडून विमानाद्वारे रुजविण्यात येणाऱ्या बी बियाणांचा खर्च प्रति हेक्टरी 253 रुपये ठरविण्यात आला. हाताने लावण्यात येणाऱ्या वन लागवडीसाठीचा खर्च केवळ 47 रुपये इतका कमी आहे. मुख्यतः वाढत्या खर्चानेच ही योजना कायमची बारगळली आहे. ह्या योजनेअंतर्गत बांबू, हेमता जातीचे गवत आणि इतर 33 प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यातील फक्त हेमता गवतानेच 12 ते 36% टिकाव धरल्याचे दिसून येते. अन्य वनस्पती रुजू शकल्या नाहीत. पहिल्याच वर्षी हा प्रयोग साफ फसल्याने वन खात्याने या योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. या योजनेअंतर्गत साग, खैर, बोर, कडुलिंब, सुबाभूळ, बांबू इत्यादी अनेक उपयुक्त झाडांची लागवड करण्याचा इरादा होता, पण मुळात योजना योग्य तऱ्हेने न राबविल्याने उद्दिष्ट सफल झाले नाही. 1985 मध्ये फेब्रुवारीत राज्याच्या मुख्य वन संरक्षकांनी ह्या प्रायोगिक प्रकल्पाबाबत एक पाहणी अहवाल तयार केला. त्यानुसार मुख्यतः विमानातून फवारणीद्वारे ते रोपण तयार करण्यात आले. ते असमान झाल्याचे आढळते. काही ठिकाणी मुळीच बी टाकण्यात आले नाही. काही ठिकाणी विलक्षण विरळ बी पेरणी झाली आहे आणि जेथे बी रुजणार नाही अशा ठिकाणी बी पडल्याने बरेच बियाणे वाया गेले आहे. परिच्छेद. भारतासारख्या भरपूर पावसाच्या देशात विमानाद्वारे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी ठरण्याची शक्यता नाहीच, कारण पावसाच्या पाण्यात बी वाहून जाण्याची शक्यता असते, असे हवामान तज्ज्ञाचे मत आहे. मानवी प्रयत्नाने वृक्ष लागवड करता येईल असे प्रदेश वगळून जास्त उंचीचे प्रदेश या कार्यक्रमाखाली घेण्यात येतात. त्यामुळे त्या प्रदेशावर सातत्याने देखरेख ठेवण्याची आवश्यकता आहे, पण हे देखरेख ठेवण्याचे कार्य खर्चाचे आणि पूर्णपणे यशस्वी ठरण्याची शक्यता नसलेले आहे. 1982चा दुष्काळ आणि त्यानंतरच्या 2 वर्षात झालेला पाऊस अपुरा होता. यामुळे वन लागवडीच्या या अभिनव उपक्रमाचा पर्यावरण नियंत्रण करण्यावर काहीही परिणाम झाला नाही. चंद्रपूर, भंडारा, धुळे, पुणे, रायगड आणि सोलापूर या जिल्ह्यात विमानाद्वारे बी पेरणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. 1983च्या पावसाळ्यात एकूण 8611 हेक्टरमध्ये हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 4000 हेक्टर क्षेत्रात बांबूची लागवड करण्यात आली. 1984च्या मान्सूनमध्ये एकूण 17,287 हेक्टरमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला. एकूण 6 जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करण्यात आली. स्टॉप.